हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एमिनन्स इंग्लिश अकॅडमी. सो तुम्ही जर का संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचे BScचे स्टुडंट असाल तर मी हे नक्की सांगू शकते की सिलेबसबद्दल तुमच्या मनात सध्या खूप कन्फ्युजन आहे आणि स्पेशली इंग्लिशच्या सिलेबसबद्दल. कारण इतके सगळे कंपोनंट्स आहेत, OE आहे, VEC आहे, AEC आहे, SEC आहे आणि नेमकं कशाचा अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा, सिलेबस काय आहे हे समजून घेताना तुम्हाला खूप अडचणी येत असतील. सो मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आली आहे हा सिलेबस एक्सप्लेनर व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी या सगळ्या कंपोनंट्सचा सिलेबस तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे अलॉंग विथ पेपर पॅटर्न. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जेणेकरून तुमचं सिलेबसबद्दलचं असलेलं कन्फ्युजन नक्की दूर होईल. व्हिडिओकडे जाण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. एमिनन्स इंग्लिश अकॅडमीच्या ऑफलाईन बॅचेस 1 मार्च 2026 पासून अकोल्यामध्ये सुरू होत आहेत. ॲडमिशन्स ओपन आहेत. सो जे विद्यार्थी सध्या 11th किंवा 12thला असतील, ज्यांना इंग्लिश विषय अवघड जात असेल, त्यांच्यासाठी इंग्लिशचा पूर्ण सिलेबस कवर केला जाईल अलॉंग विथ नोट्स. त्याशिवाय जे विद्यार्थी सध्या BA, BSc, BComमध्ये शिकत असतील आणि ज्यांना इंग्लिश डिफिकल्ट वाटत असेल, त्यांच्यासाठी सुद्धा पूर्ण सिलेबस फ्रॉम सेमिस्टर 1 to 6 कवर केला जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांना सध्या सेटनेटची प्रिपरेशन करायची असेल त्यांच्यासाठी इंग्लिशचा त्याच्यासोबत पेपर 1चा सुद्धा डिटेल सिलेबस कवर केला जाईल. आणि ज्यांना स्वतःची इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायची आहे, ज्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची आहे, त्यांच्यासाठी स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत. सो खाली कॉमेंट सेक्शनमध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे, तो गुगल फॉर्म फिल करा, तुमचा नेम, नंबर वगैरे टाका त्याच्यात आणि आमची टीम तुम्हाला लवकरच कॉन्टॅक्ट करेल. त्याच्यासोबत एमिनन्स इंग्लिश अकॅडमीचं फेसबुक पेज आहे, ते फॉलो करा. त्याच्यासोबत एमिनन्स इंग्लिश अकॅडमीचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट मिळत राहतील. व्हिडिओकडे वळूया. सो सगळ्यात आधी आपण बघूया AEC म्हणजे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्सचा सिलेबस. सो याला 15 मार्क्सचं टोटल वेटेज आहे. 15 मार्क्सचा तुमची पेपर होणार आहे आणि 1 आवरचा टाईम राहणार आहे, 1 तास वेळ मिळणार. सो याच्यामध्ये फर्स्ट युनिट आहे युनिट 1 लिसनिंग अँड स्पीकिंग स्किल्स, ज्याचे कॉन्टेंट्स आहेत ॲक्टिव्ह लिसनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन अँड आस्किंग प्रोबिंग क्वेश्चन्स, बॅरियर्स टू लिसनिंग, इंट्रोड्युसिंग सेल्फ अँड अदर्स, बिल्डिंग अ कॉन्व्हर्सेशन, डिस्क्रायबिंग इव्हेंट्स, पीपल्स अँड प्लेसेस एक्सेट्रा, सीकिंग अँड गिविंग परमिशन. ओके. सो फर्स्ट युनिट जे आहे ते मोस्टली लिसनिंग आणि स्पीकिंग स्किल्स इम्प्रूव्ह करण्यावर भर देतं. युनिट 2 रीडिंग स्किल्स अँड इंटरपर्सनल कम्युनिकेशन, याच्यामध्ये क्लासिफाय, कॉन्ट्रास्ट अँड एक्सप्लेन डिफरंट टाईप ऑफ टेक्स्ट, स्कीमिंग, स्कॅनिंग अँड टेकिंग नोट्स, हे सगळे नोट्स काढण्याचे प्रकार आहेत. वाचून तुम्ही ज्या नोट्स बनवता त्याचे हे टाईप्स आहेत. स्कीमिंग करणं, स्कॅनिंग करणं, नोट्स बनवणं. इव्हॅल्युएट इंटरपर्सनल कम्युनिकेशन, इट्स टाईप्स, पर्पजेस अँड प्रोसेस. आयडेंटिफाय बॅरियर्स टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन अँड हाऊ टू ओव्हरकम देम. कम्युनिकेशनचे बॅरियर्स काय असतात ते ओळखायचे आणि त्यांना ओव्हरकम करायचं. डिसाईड नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, बॉडी लँग्वेज, पॅरा लँग्वेज, सायन्स अँड इमेजेस अँड देअर रोल इन कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कशा प्रकारे होतं, बॉडी लँग्वेजचा यूज कसा होतो, पॅरा लँग्वेज म्हणजे काय, सायन्स आणि इमेजेस कसे यूज करायचे, त्याचा कम्युनिकेशनमध्ये काय रोल असतो, हे सगळं या युनिटमध्ये दिलेलं आहे. ओके. सो देर आर ओनली 2 युनिट्स, फक्त 2 युनिट्स आहेत. त्याचा सिलेबस मी तुम्हाला आत्ता इथे एक्सप्लेन केलेला आहे. ओके. या सिलेबसमध्ये कुठल्याही कंपोनंटबद्दल तुम्हाला जर काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ ते एक्सप्लेन करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो हे काही रेफरन्सेस दिलेले आहेत. आता पेपर पॅटर्नकडे जाऊया. दिस इज पेपर पॅटर्न ऑफ क्वेश्चन पेपर अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. सो टाईम 1 आवरचा राहणार आहे. पेपर 15 मार्क्सचा होणार आहे. त्याच्यामध्ये टोटल फक्त 2च क्वेश्चन राहतील, क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2. क्वेश्चन 1मध्ये 4 आउट ऑफ 6 शॉर्ट आन्सर क्वेश्चन लिहायचे आहेत, जे बेस्ड असतील युनिट 1 आणि 2 वर. म्हणजे 6 क्वेश्चन राहतील टोटल, त्यातले 4 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येकाला 2 मार्क्सचं वेटेज आहे, म्हणजे 4 × 2 8 मार्क्स टोटल. नंतर क्वेश्चन 2 मध्ये 2 आउट ऑफ 3 लॉंग आन्सर क्वेश्चन बेस्ड ऑन युनिट 1 टू युनिट 2. याच्यात लॉंग आन्सर क्वेश्चन्स राहतील, 3 क्वेश्चन राहतील, त्यातले 2 सॉल्व्ह करायचे आहेत.
तर प्रत्येकाला 3.5 मार्क्सचा वेटेज राहील 2 क्वेश्चन. सो 3.5 इंटू 2 इज इक्वल टू 7 मार्क्स टोटल आहे. 8 + 7 इज इक्वल टू 15. असा 15 मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे. सो मुव्हिंग ऑन टू, आता आपण सेकंड सेमिस्टरचा सिलेबस बघतोय. ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स सेकंड सेमिस्टर. ओके, युनिट 1 याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट युनिट लिस्निंग आणि स्पीकिंग स्किल्सच आहे. लिस्निंग टू कॉन्व्हर्सेशन्स, नॅरेशन्स, ब्रॉडकास्ट अँड डिस्कशन्स, समरायझिंग आणि पॅराफ्रेझिंग, करेक्शन ऑफ सेंटेन्सेस, टॉकिंग अबाउट द प्रेझेंट, पास्ट, फ्युचर, एक्सप्लेन आयडियाज, एक्सपिरियन्सेस, ॲग्रीमेंट्स अँड डिसॲग्रीमेंट्स एक्सेट्रा. सो फर्स्ट सेमिस्टरच्या सिलेबसच्या कम्पॅरिझनमध्ये याच्यामध्ये थोडा अजून डिटेल सिलेबस आहे लिस्निंग आणि स्पीकिंग. 2 आहे रीडिंग स्किल्स. त्यामध्ये कॉन्टेंट्स काय काय आहेत? आर्ग्युइंग फॉर अँड अगेन्स्ट अ प्रोपोजिशन. प्रोपोजिशन मीन्स एखादा टॉपिक आहे फॉर डिबेट फॉर एक्झाम्पल, तर त्याच्या फॉर आणि अगेन्स्ट तुम्हाला आर्ग्युमेंट्स प्लेस करायचे असतात. जसं की तुम्ही डिबेट बघितलं असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला काही आर्ग्युमेंट्स त्याच्या विरोधात असतात आणि काही त्याला सपोर्ट करणारे असतात. बिल्डिंग व्होकॅबलरी, प्रेफिक्सेस, सफिक्सेस, रूट वर्ड्स, प्रिपेअर ईमेल्स फॉर जॉब ॲप्लिकेशन, इन्क्वायरी, कंप्लेंट, फीडबॅक. रायटिंग ऑन ब्लॉग्स, सोशल नेटवर्किंग, इंटरनेट जर्नलिझम. हे लक्षात आलंच असेल तुमच्या. ओके, पेपर पॅटर्न आपण बघितला आहे, तोच पेपर पॅटर्न सेकंड सेमिस्टरचा पण राहणार आहे. ओके, नाव मुव्हिंग ऑन टू सिलेबस ऑफ SEC स्किल एनहान्समेंट कोर्स. याला टोटल 50 मार्क्सचा वेटेज आहे. ओके, त्याचा आपण सिलेबस बघूया फर्स्ट सेमिस्टरचा. फर्स्ट सेमिस्टरमध्ये फर्स्ट युनिट लिस्निंग अँड स्पीकिंग स्किल्स. अगेन त्याच्यामध्ये काय काय आहे? इंट्रोड्युसिंग वन सेल्फ अँड अदर्स, कॉंग्रॅच्युलेटिंग, एक्सचेंजिंग ग्रीटिंग्स, इन्व्हिटेशन, एक्सेप्टिंग अँड रिफ्युजिंग अन इन्व्हिटेशन, apologizing and responding to an apology, using English in daily situational communication, cross culture and professional communication. Okay, second unit reading and writing skills. ज्याच्यामध्ये काय काय आहे? ड्राफ्टिंग concise messages or dialogues, paragraph writing, summarizing and precise writing, writing notices and circulars, essay writing, reading and note making, writing about or interpreting an image or a visual. लक्षात आलंय? 2 युनिट इझी आहे सिलेबस, नॉट सो मच डिफिकल्ट. युनिट सेकंड क्रिएटिव्ह रायटिंग, अंडरस्टँडिंग सायंटिफिक आर्टिकल्स अँड रिपोर्ट्स, यूजिंग ॲप्रोप्रिएट व्होकॅबलरी अँड टोन, एक्सप्लोरिंग सायंटिफिक कॉन्सेप्ट इन डेली एक्सपिरियन्सेस, ॲनालायझिंग सायंटिफिक इन्फॉर्मेशन इन मीडिया अँड ॲडव्हर्टाइजमेंट, writing creative pieces inspired by scientific concepts. Unit 4th, युनिट 3rd होता आधीचं. देर इज सम प्रिंट मिस्टेक. इंटरव्ह्यू स्किल्स, त्याच्यामध्ये टाईप ऑफ इंटरव्ह्यूज, शेड्यूल्ड, वॉक इन और इम्प्रॉम्प्टू, टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन अँड व्हिडिओ इंटरव्ह्यू, ग्रुप इंटरव्ह्यू, प्रिपेअरिंग फॉर द इंटरव्ह्यू, फेसिंग द इंटरव्ह्यू अँड फॉलोइंग अप. ओके, सो हा आहे SECचा फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल सिलेबस. तुम्हाला जर सिलेबसच्या कुठल्याही पार्टमध्ये काही कन्फ्युजन असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये तसं सांगा. आता आपण सेकंड सेमिस्टरचा सिलेबस बघूया, स्किल एनहान्समेंट कोर्सचाच. ओके, युनिट 1 बिझनेस करस्पॉन्डन्स अँड प्रिपेअरिंग रेझ्युमे. याच्यामध्ये काय काय आहे? प्रिपेअरिंग रेझ्युमे और CV, करिक्युलम व्हिटे, पर्सनल लेटर्स, बिझनेस अँड ऑफिशियल लेटर्स, जॉब ॲप्लिकेशन्स, त्याच्यासोबत रायटिंग फॉर्मल ईमेल्स अँड अंडरस्टँडिंग ईमेल एटिकेट्स, करस्पॉन्डन्स विथ सेलर्स, बँक्स अँड एजन्सीज. युनिट सेकंड ग्रुप डिस्कशन अँड डिबेटिंग टेक्निक. याच्यामध्ये काय? मिनिंग ऑफ ग्रुप डिस्कशन अँड इट्स इम्पॉर्टन्स, areas to be concentrated while preparing for GD, techniques to initiate a GD, essential elements and traits tested in GD, movements and gestures to be avoided in GD. म्हणजे ग्रुप डिस्कशनचं पूर्ण टेक्निक आहे.
देन युनिट थर्ड पब्लिक स्पीकिंग अँड प्रेझेंटेशन स्किल्स. त्यामध्ये अंडरस्टँडिंग व्हेरियस पर्पजेस ऑफ प्रेझेंटेशन्स, अंडरस्टँडिंग द ऑडियन्स, प्रिपेअरिंग द कॉन्टेंट अँड द प्रेझेंटेशन, appropriate audio visual tools and presentation design, giving presentation and handling questions. फोर्थ युनिट आहे रायटिंग रिपोर्ट्स, ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे रिपोर्ट्स आहेत. ऑफिशियल रिपोर्ट, न्यूज रिपोर्ट, इन्व्हेंटरी रिपोर्ट आणि प्रोजेक्ट रिपोर्ट. सो आय होप तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरच्या SECच्या सिलेबसमध्ये काही डिफिकल्टी नसेल आणि व्यवस्थित समजलं असेल. आता आपण बघूया याचा पेपर पॅटर्न फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरसाठी. सो क्वेश्चन नंबर 1, त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे तुम्हाला आउट ऑफ 8 इन अबाउट 50 वर्ड्स. फर्स्ट आणि सेकंड युनिटवर बेस 5 शॉर्टर क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहेत 8 पैकी. त्याला 3 मार्क्स राहतील, म्हणजे 5 × 3 15 मार्क्स. त्याच्यानंतर 2 लॉंग आन्सर क्वेश्चन राहतील 4 पैकी, ते अटेम्प्ट करायचे आहेत इन अबाउट 100 वर्ड्स फर्स्ट आणि सेकंड युनिटवर, ज्याला 5 मार्क्सचं वेटेज राहील, म्हणजे 5 × 2 10 मार्क्स. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये 5 शॉर्ट आन्सर क्वेश्चन आउट ऑफ 8. अगेन तेच हाच पॅटर्न आहे आणि त्याला 3 मार्क्स राहतील प्रत्येक क्वेश्चनला, म्हणजे झाले 15 मार्क्स. 2 लॉंग आन्सर क्वेश्चन 4 पैकी फ्रॉम युनिट 4, म्हणजे 5 × 2 झाले 10 मार्क्स. आता हे 15 + 10 25 आणि हे 25, टोटल 50 मार्क्सचा तुमचा पेपर राहणार आहे. आणि त्याचं तुम्हाला इंटरनल असेसमेंटसुद्धा होणार आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्युअस असेसमेंट टेस्ट राहील 15 मार्क्सची. डिपार्टमेंटल ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही पार्टिसिपेशन राहील तुमचं त्याला 10 मार्क्स आणि असाइनमेंटला 10 मार्क्स आणि त्याच्यावर बेस व्हायवा होईल त्याला 15 मार्क्स. तर हे डिस्ट्रीब्युशन कसं राहील हे तुम्हाला तुमच्या कॉलेज लेवलवर कळेलच. आता आपण बघूया GOECचा म्हणजे जेनेरिक ओपन इलेक्टिव्ह कोर्स, ज्याला आपण OE सुद्धा म्हणतो, त्याचा सिलेबस. या OEचं टायटल काय आहे? प्रॅक्टिकल इंग्लिश ग्रामर फॉर प्रोफेशनल्स. ओके, बऱ्याच मुलांना हे कन्फ्युजन असतं की नेमकं या टॉपिकचं टायटल काय आहे, या GOECचं सब्जेक्टचं टायटल काय आहे. तर ते आहे प्रॅक्टिकल इंग्लिश ग्रामर फॉर प्रोफेशनल्स. सेमिस्टर 1चा सिलेबस बघूया आपण. युनिट 1 रिवायझिंग बेसिक ग्रामर. त्यात सगळे बेसिक ग्रामरचे कॉम्पोनंट्स दिलेले आहेत तुम्हाला, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात आहे. पार्ट्स ऑफ स्पीच आहे, ज्याच्यामध्ये नाउन प्रोनाउन आहे, कॉन्जंक्शन इंटरजेक्शन आहे. त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये वर्ड ऑर्डर, सब्जेक्ट प्रेडिकेट वगैरे राहील तुम्हाला. त्यानंतर टेन्सेस आणि वर्ब फॉर्म्स आहेत, प्रेझेंट पास्ट फ्युचर टेन्स आणि जेरेंड इन्फिनिटिव्ह वगैरे. आर्टिकल्स आणि डिटर्मिनर्स. आर्टिकल्स म्हणजे ए, ॲन, द हे सगळे आर्टिकल्स आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले डिटर्मिनर्स आहेत ते राहतील. युनिट 2मध्ये ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर्स आणि फंक्शन्स. त्याच्यामध्ये युनिट 2मध्ये 2.1 आहे क्लॉजेस अँड फ्रेजेस, इंडिपेंडंट आणि डिपेंडंट क्लॉज, टाईप ऑफ फ्रेजेस, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्स, पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. युनिट 3 आहे कॉमन एरर्स इन रायटिंग. त्याच्यामध्ये 3.1 थर्ड युनिटमधला फर्स्ट कंपोनंट, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. 3.2 प्रोनाउन अँटीसिडेंट ॲग्रीमेंट. 3.3 मिसप्लेस अँड डँगलिंग मॉडिफायर. 3.4 पंक्च्युएशन एरर्स. ठीक आहे. आणि युनिट 4 राहील इफेक्टिव्ह रायटिंग स्ट्रॅटेजीज. त्याच्यामध्ये 4.1 आहे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग. 4.2 ड्राफ्टिंग अँड रिवायझिंग. 4.3 क्लॅरिटी अँड कन्साइजनेस आणि 4.4 टेलरिंग रायटिंग फॉर डिफरंट ऑडियन्सेस. ठीक आहे. सो याच्यामध्ये कम्प्लीट ग्रामर कवर केलेलं आहे. राईट फ्रॉम द टेन्सेस, आर्टिकल्स, हे सगळे ग्रामरचं फॉर्म्स आणि वर्ड स्ट्रक्चर, व्होकॅब्लरी वगैरे, आणि रायटिंग कसं करायचं, रायटिंग स्किल कसं डेव्हलप करायचं तिथपर्यंत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट. हा फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस होता. सिलेबस बघूया आपण. इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी फॉर प्रोफेशनल्स. काय आहे? इंग्लिश लँग्वेज प्रोफिशियन्सी फॉर प्रोफेशनल्स. याला 30 मार्क्सचा वेटेज आहे. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट युनिट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स, याच्यामध्ये फंडामेंटल्स ऑफ कम्युनिकेशन आलं. त्यानंतर व्हर्बल कम्युनिकेशन,
नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्लस ॲक्टिव्ह लिस्निंग, हे सगळे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यात. त्याच्यानंतर ॲडव्हान्स व्होकॅब्लरी, त्याच्यामध्ये काय काय आहे, बिल्डिंग अ प्रोफेशनल व्होकॅब्लरी, अंडरस्टँडिंग रूट वर्ड्स, प्रेफिक्सेस अँड सफिक्सेस टू एनहान्स व्होकॅब्लरी, कोलोकेशन्स अँड आयडियोमॅटिक एक्सप्रेशन्स, फॉर्मल अँड इन्फॉर्मल लँग्वेज. युनिट 3 आहे लिसनिंग अँड स्पीकिंग स्किल्स, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल कॉन्व्हर्सेशन्स आहेत, फ्लुएन्सी अँड एटिकेट आहे, निगोशिएशन अँड पर्स्युएशन आहे, मीटिंग्स अँड डिस्कशन्स आहेत. युनिट 4मध्ये रायटिंग स्किल्स आहेत, प्रोफेशनल रायटिंग स्किल्स. त्यामध्ये बिझनेस करस्पॉन्डन्स, जसं की रायटिंग ईमेल्स आणि माय नोट्स फॉर बिझनेसेस. 4.2मध्ये रिपोर्ट्स अँड प्रपोजल्स राहतील. 4.3मध्ये टेक्निकल रायटिंग आहे आणि 4.4मध्ये एडिटिंग अँड प्रूफ रिडिंग आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट सेमिस्टरमध्ये सगळा बेसिक ग्रामरचा सिलेबस होता. सेकंड सेमिस्टरमध्ये ते ग्रामर इम्प्रूव्ह कसं करायला पाहिजे याबद्दलचा सगळा सिलेबस आहे. आता आपण पेपर पॅटर्न बघूया. सगळ्या पेपरसाठी हाच सेम पेपर पॅटर्न आहे. ओके, सेमिस्टर 1 आणि 2 साठी. सो क्वेश्चन नंबर 1, त्यामध्ये 3 शॉर्ट आन्सर क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे 5 पैकी, ज्याला 2 मार्क्सचा वेटेज आहे. तो 3 × 2 6 प्लस 3 लॉंग आन्सर क्वेश्चन अटेम्प्ट करायचे 5 पैकी इन अबाउट 100 वर्ड्स, ज्याला 3 मार्क्सचा वेटेज राहील. सो 3 × 3 = 9. हे झाले टोटल 15 मार्क्स. आता क्वेश्चन नंबर 2मध्ये अगेन 3 शॉर्ट आन्सर क्वेश्चन अटेम्प्ट करायचे 5 पैकी, जे की बेस्ड राहतील युनिट 3rd आणि 4th वर, ज्याला 6 मार्क्सचा वेटेज आहे. प्लस 3 लॉंग आन्सर क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत 5 पैकी इन अबाउट 100 वर्ड्स, जे की बेस राहतील युनिट 3rd आणि 4th वर, ज्याला 3 मार्क्सचा वेटेज आहे. सो 3 × 3 = 9 मार्क्स. सो आता हे 15 मार्क्स आणि हे 15 मार्क्स, टोटल तुमचा 30 मार्क्सचा पेपर होणार आहे. प्रॅक्टिकल तुमचं इंटरनल असेसमेंट सुद्धा होईल, जे तुमचं कॉलेज लेवलवर होईल आणि कॉलेज डिसाईड करेल तसं तुमचं इंटरनल असेसमेंटची प्रोसेस राहील. ना आता लास्ट बट नॉट द लीस्ट आपण बघूया व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, म्हणजेच VECचा सिलेबस. आता आपण बघू VECचा सेमिस्टर 1चा सिलेबस. बट त्याच्या आधी आपण बघूया की मार्क्सचं वेटेज किती आहे. टोटल 30 मार्क्सचं वेटेज आहे. पेपर ड्युरेशन 2 hours आहे. सो याच्यामध्ये फर्स्ट युनिट 1 आयडिओलॉजिकल इमेजेस ऑफ इंडियन सोसायटी, ज्याच्यामध्ये प्लुरलिझम अँड नॅशनलिझम, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन सिव्हिलायझेशन, मॉडर्नायझेशन अँड कॉन्टिन्युटी ऑफ ट्रेडिशन. युनिट 2 एथनोग्राफिक इमेज ऑफ इंडियन सोसायटी, ज्यामध्ये राहील युनिटी इन डायव्हर्सिटी, अर्बन अँड रुरल इंडिया, कास्ट अँड ट्राईब्स, रिलिजन्स अँड ट्रेडिशन्स. 3rd अंडरस्टँडिंग एन्व्हायरमेंट, ज्यामध्ये आहे एन्व्हायरमेंटचा कॉन्सेप्ट, इम्पॉर्टन्स आणि कॉम्पोनंट्स. युनिट 2 इकोसिस्टीम, कॉन्सेप्ट, स्ट्रक्चर अँड फंक्शन, कॉन्सेप्ट अँड ऑब्जेक्टिव्स, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल एथिक्स, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया, स्टँडर्ड, ॲक्टिव्हिटीज, फंक्शन्स ऑफ लॅबोरेटरीज. आणि युनिट 4 आहे नॅचरल रिसोर्सेस अँड एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये येतं नॅचरल रिसोर्सेस, रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल, नॅचरल रिसोर्स अँड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, इंडिव्हिज्युअल, कम्युनिटी अँड गव्हर्नमेंट लेवल, एअर, वॉटर अँड सॉइल पोल्युशन, कॉजेस, इफेक्ट अँड कंट्रोल, आणि क्लायमेट चेंज. त्याच्यामध्ये आहे ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट, ॲडॉप्शन आणि मिटिगेशन. इंटरनल असेसमेंट राहील तुम्हाला टोटल 20 मार्क्सचं, ज्यामध्ये एक क्लास टेस्ट आणि एक मिनी प्रोजेक्ट होईल टोटल, ज्याला 10 मार्क्सचं वेटेज राहील इंडिव्हिज्युअली, टोटल 20 मार्क्स. आता पेपर पॅटर्न बघून घेऊया. त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन 1A, त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत तुम्हाला 6 पैकी, त्याला 2 मार्क्सचं वेटेज राहील, टोटल 8 मार्क्स. क्वेश्चन 1B मध्ये 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे 6 पैकी, ज्याला 2 मार्क्सचं वेटेज राहील, 4 × 2 8 मार्क्स. क्वेश्चन 2 मध्ये 4 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे 6 पैकी, लॉंग आन्सर क्वेश्चन, ज्याला 3.5 मार्क्सचं वेटेज राहील. सो 3.5 × 4 14 मार्क्स. 8 + 8 16 + 14 = 30 मार्क्स. याचा टोटल 30 मार्क्सचा पेपर होणार. आता आपण सेकंड सेमिस्टरचा सिलेबस समजून घेऊ. व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स 2
BSc 2. ओके. याच्यामध्ये युनिट 1 आहे एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. फर्स्ट, बायोडायव्हर्सिटी कॉन्सेप्ट लेवल, हॉटस्पॉट अँड व्हॅल्यूज, एन्व्हायरमेंटल इश्यूज, लोकल, रिजनल अँड ग्लोबल, एन्व्हायरमेंटल ट्रीटीज आणि लेगलायझेशन. युनिट 2 आहे इंडिया अँड इव्होल्युशन ऑफ डिजिटल सिस्टीम, ज्यामध्ये आहे रोल अँड सिग्निफिकन्स ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड टूल्स, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन, इंटरनेट एक्सेट्रा. युनिट 3 मध्ये आहे कॉम्प्युटर बेस्ड इन्फॉर्मेशन सिस्टीम, ज्याच्यामध्ये ई कॉमर्स येतं, डिजिटल इंडिया येतं, डिजिटल फायनान्शियल टूल्स आहेत आणि सायबर सिक्युरिटी. युनिट 4 मध्ये आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजी अँड देअर ॲप्लिकेशन, ज्याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू ऑफ क्लाउड कम्प्युटिंग, व्हर्च्युअल रियालिटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्युचर ऑफ डिजिटल टेक्नॉलॉजी हे सगळं कवर केलेलं आहे. सो अशा प्रकारे तुमचा सगळ्या कंपोनंटचा सिलेबस मी एक्सप्लेन केलेला आहे. सिलेबसच्या कोणत्याही पार्टमध्ये किंवा कोणत्याही कॉन्टेंटमध्ये तुम्हाला जर का काही डिफिकल्टी असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर बनवेन. आणि आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.